जे दुःख तुम्हाला तोडतं त्याच दुःखातून एक झुंजार योद्धा तयार होतो. शरीर जिथं थांबतं, मन तिथून सुरुवात करतं. लोक म्हणाले, तू हे नाही करू शकणार, आणि मी ठरवलं आता फक्त तेच करायचं. प्रत्येक वेळी मी लढलो आणि हरलो, पण पुन्हा लढलो. तुमचं मन तयार असेल तर शरीर कितीही थकलं तरी चालतं. नमस्कार मंडळी, मी आहे स्नेहल आणि तुम्ही ऐकत आहात पुस्तक प्रेम, एक असा मराठी ऑडिओ बुक प्लॅटफॉर्म जिथं प्रेरणादायी विचार, पुस्तकं आणि आयुष्याचं खरं सार एकत्रित केलं जातं. आपण कांट हर्ट मी भाग 1 मध्ये ऐकलं डेव्हिड गॉगिन्सचं भयंकर बालपण. त्याचे वडील त्याला त्याच्या आईला मारत असत, त्याच्यावर मानसिक आणि शारीरिक अत्याचार करत. तेथून बाहेर पडल्यावरही आयुष्य त्याच्यासाठी थांबलं नाही. तो शाळेत मागे राहिला, वाचनात अपयशी आणि हळूहळू स्वतःबद्दलचं आत्मभान गमावू लागला. पण एक क्षण असा आला जेव्हा त्याने स्वतःच्या अस्तित्वाकडे आरशातून बघितलं आणि ठरवलं आता बदलायचं. मिरर चॅलेंज करत त्याने स्वतःला टोचणारं सत्य मान्य केलं आणि एका थकलेल्या, लज्जास्पद वाटणाऱ्या आयुष्याला पूर्णपणे बदलण्याचा निर्णय घेतला. आपण भाग 1 मध्ये त्याचं वजन 300 पौंड असणं, सील बनायचं स्वप्न बघणं आणि अनेक अपयशांनंतर केलेली तयारी याविषयी सविस्तर ऐकलं. आता आपण जात आहोत त्या क्षणाकडे जेव्हा त्याचं मन, शरीर आणि आत्मा सगळं काही एका तपासणीतून जातं. बर्ड्स ट्रेनिंग. बर्ड्स एक मानसिक युद्ध. बर्ड्स म्हणजे काय तर बेसिक अंडरवॉटर डिमोलिशन सील ट्रेनिंग. अमेरिकन नेव्हीचं सर्वात क्रूर आणि कट्टर प्रशिक्षण. गॉगिन्स इथे पोहोचतो तेव्हा तो फिट असतो, पण मानसिकदृष्ट्या अजूनही स्वतःशी लढत असतो. बर्ड्स म्हणजे दररोज 20 तासांचा शारीरिक, मानसिक आणि आत्मिक छळ. थंड समुद्रात पाण्याखाली तासनतास आणि फक्त 4 तासांची झोप. कधी एकाच वेळी धावणं, पोहणं, वाळूत ऊर फुटेपर्यंत रांगणं आणि तरीही हसणं. आता आपण पाहूया हेल वीक, मानसिक नरकाचं द्वार. 5 दिवसांची हेल वीक. यामध्ये झोप नाही, विश्रांती नाही, हाताला फोड, पायाला सूज, डोक्याला वेदना, पण थांबणं नाही. ते प्रशिक्षण केवळ फिजिकल नव्हतं, ते तुमच्या मनाच्या कमकुवत भागांवर हल्ला करतं. गॉगिन्स म्हणतो, मी ते शरीर नाही तर मन तयार करायला आलो होतो. तो 3 वेळा फेल झाला पण मागे हटला नाही. डेव्हिड बर्ड्स 3 वेळा करतो. एका वेळेला फ्रॅक्चर, दुसऱ्या वेळेला निमोनिया, पण तरीही परततो. तेव्हा त्याचं मन त्याला सांगतं क्विट कर, पण दुसरं मन म्हणतं अजून थोडं सहन कर. आता आपण पाहूया कुकी जार, जिथं मनाचं बळ साठवलं जातं. त्याच्या डोक्यात एक इमॅजिनरी कुकी जार असतो, जिथं तो आपल्या यशाच्या आठवणी साठवतो. मी लहानपणी वाचू शकत नव्हतो, पण मी ते शिकलो. मी 300 पौंड होतो, पण मी वजन कमी केलं. मी सेल बनायचं ठरवलं आणि आज मी इथे आहे. तुमच्या आयुष्यात सुद्धा एक असं कुकी जार हवं. यशाची आठवण ठेवा, अपयशाच्या वेळी त्यातून बळ मिळवा. आता आपण अकाउंटेबिलिटी मिरर, प्रामाणिकपणाची परीक्षा पाहूया. गॉगिन्स दररोज आरशासमोर उभा राहत असे आणि स्वतःशी बोलत असे. तू खोटं बोलतोस, तू आळशी आहेस, पण तू बदलू शकतोस.
ही संवाद शैली त्याला प्रतिबिंबातल्या अपयशाला चिरडून टाकायचं बळ देते. भाग 2 मध्ये त्यानं दुसरं चॅलेंज दिलं आहे, सत्याकडे नजर. राईट डाऊन ऑल युअर इनसिक्युरिटीज, ड्रीम्स अँड गोल्स. एक वही घ्या आणि त्यामध्ये रोज लिहा, मला कोणत्या गोष्टींची भीती वाटते, मी आत्तापर्यंत कुठल्या कारणांमुळे स्वतःपासून पळत आलोय, मला काय व्हायचंय आणि त्यासाठी मी आज काय करतोय. तू जे आहेस ते पहा, पण जे बनायचं आहे त्यावर विश्वास ठेव. डेव्हिड गॉगिन्सचा संघर्ष हे फक्त शरीरावरचं नव्हतं, ते त्याच्या मनाचं युद्ध होतं. बर्ड्स, हेलवीक, फ्रॅक्चर, निमोनिया यांपैकी एक जरी कोणालाही कारण पुरलं असतं, पण त्याने दर वेळेला एक गोष्ट केली, क्विट या शब्दाला नकार दिला. त्याच्या कुकी जारने त्याला बळ दिलं, अकाउंटेबिलिटी मिररने त्याला प्रामाणिक ठेवलं आणि दुसऱ्या चॅलेंजने त्याला स्वतःच्या आत डोकावून बघायला भाग पाडलं. तुम्ही कितीही लहान, कमकुवत वाटत असाल, पण जर मनाने तयार असाल तर जग काहीही करू शकत नाही. हे होतं कांट हर्ट मी भाग 2. भाग 3 मध्ये आपण जाणार आहोत गॉगिन्सच्या अल्ट्रा मॅरेथॉन्स, टॅक्टिक्स आणि 40% रूलच्या जबरदस्त सखोल विश्लेषणात. जर हा भाग तुम्हाला आवडला असेल आणि अजून प्रेरणा हवी असेल तर कमेंटमध्ये लिहा, मी आता हार मानणार नाही. आणि कांट हर्ट मी भाग 1 ऐकण्यासाठी खाली लिंक आहे. भेटूया तिसऱ्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.